नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। आमदार बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या 8 मंजूर रस्त्याचं काम रद्द। अमोल खताळ नामधारी आमदार। संगमनेर तालुक्यातील वातावरण तापले। सभापती शंकरराव खेमनर यांची माहिती। माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सततच्या विकास कामांमधून संगमनेर तालुका हा राज्यात अग्रेसर बनवला। संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा आहे। या तालुक्यातील विविध 8 रस्त्यांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून 40 कोटी रुपयांचा निधी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंजूर करून घेतला होता। मात्र नवीन लोकप्रतिनिधीने 8 महिन्यात 1 रुपयाचा निधी न आणता राजकारणासाठी मंजूर रस्त्याची कामे रद्द करून दुर्दैवी राजकारण केले असल्याची टीका सभापती शंकर पाटील खेमनर यांनी केली असून मर्जीतील ठेकेदारांना सांभाळण्यासाठी केलेल्या या उद्योगाने तालुक्यात संतापाची लाट निर्माण झाली आहे। संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा आहे। प्रत्येक वाडी वस्तीवर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विकासाच्या योजना राबवली असून तालुका हा एक परिवार ठरला आहे। तालुक्यातील विविध गावांमधील रस्त्यांसाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी 13 मार्च 2024 रोजी ग्रामविकास विभागाकडे संगमनेर तालुक्यातील विविध 8 रस्त्यांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत समावेश होऊन या रस्त्याचे काँक्रिटीकरण करावे याकरिता मागणी केली होती। यानुसार शासनपत्र 4 ऑक्टोबर 2024 नुसार टप्पा 2 बॅच 1 च्या निर्णयानुसार 40,73,81,000 रुपये निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती। यामध्ये डिग्रस ते रणखामवाडी 2.5 किलोमीटरसाठी 3,53,97,000, चिखली ते जवळे कडलक 4.6 किलोमीटरसाठी 6,31,89,000, खरशिंदे ते खांबे रस्ता 2 किलोमीटरसाठी 2,45,96,000 रुपये, मिर्झापूर ते धांदरफळ खुर्द रस्ता 4.26 किलोमीटरसाठी 5,66,66,000 रुपये, पारेगाव खुर्द ते तिगाव वडझरी रस्ता 5.30 किलोमीटरसाठी 6,01,42,000 रुपये, साकूर ते बिरेवाडी रस्ता 3.850 किलोमीटर लांबीसाठी 4,81,57,000 रुपये, शिंदोडी ते ठाकरवाडी रस्ता 3 किलोमीटर करता 4,16,03,000 रुपये, तासकरवाडी ते खंडेरायावाडी रस्ता 5.310 किलोमीटरसाठी 7,76,31,000 रुपये या कामाचा समावेश होता। एकूण 30.570 किलोमीटर लांबीसाठी 40,73,81,000 रुपयांचा निधी मंजूर केला होता। मात्र 7 ऑगस्ट 2025च्या नव्या अध्यादेशानुसार ही सर्व कामे रद्द करण्याचा शासनाकडून दुर्दैवी निर्णय घेण्यात आला आहे। मागील 8 महिन्यांमध्ये नवीन सरकारमधून 1 रुपयाचा निधी न आणता जुन्याच निधीवर उद्घाटनाचे कार्यक्रम करणाऱ्या नवीन लोकप्रतिनिधीने आपल्या मर्जीतील ठेकेदारांना सांभाळण्यासाठी ही सर्व कामे रद्द करून आणली आहेत, जेणेकरून ही जुनीच कामे पुन्हा नव्याने टेंडर करता येतील आणि आपल्या मर्जीतील ठेकेदारांना काम देता येईल असा हा डाव आहे। याचबरोबर मागील 8 महिन्यांपासून संगमनेर शहर व तालुक्यामध्ये वातावरण खराब करण्याचे काम सुरू झाले आहे। यामुळे तालुक्यात नवीन लोकप्रतिनिधी विरोधात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून हा कुठला दडपशाहीचा प्रकार असा सवाल विचारला जात आहे। याचबरोबर असे दुर्दैवाचे राजकारण संगमनेर तालुक्यामध्ये कधीही नव्हते अशी भावना तालुक्यामध्ये निर्माण झाली आहे। माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंजूर केलेल्या रस्त्याची कामे रद्द झाल्याने डिग्रस, रणखामवाडी, साकूर पठार, चिखली, जवळे, कडलक, खरशिंदे, खांबा, मिर्झापूर, धांदरफळ खुर्द, पारेगाव खुर्द, तिगाव, साकूर, बिरवाडी, शिंदोडी, ठाकरवाडी, तासकरवाडी, खंडेरायवाडी या गावामधील नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून या सर्वांनी या दुर्दैवी घटनेचा तीव्र निषेध केला आहे। माजी मंत्री थोरात यांनी तालुक्यासाठी सातत्याने निधी आणला। काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्याचे लोकप्रतिनिधी करताना मागील 40 वर्षात दरवर्षी सरकारमधून सातत्याने निधी आणला। गावोगावी विकास कामे, साखळी बंधारे पूर्ण केले, निळवंडे धरण व कालवे पूर्ण केले। सत्ता असो वा नसो माजी मंत्री थोरात यांच्या वैयक्तिक संबंधातून तालुक्याला कायम निधी मिळाला। मात्र प्रथमच निधी न आणता रद्द करण्याचा दुर्दैवी प्रकार तालुक्यात झाला असल्याची भावना जनतेमध्ये निर्माण झाली आहे। रस्त्याचा निधी रद्द करणे दुर्दैवी। माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी धांदरफळ खुर्द गावाकरता आणि तालुक्यातील इतर 7 रस्त्यासाठी निधी मंजूर करून घेतला होता। मात्र फक्त राजकारण करावे आणि आपल्या मर्जीतील ठेकेदारांना काम देता यावे याकरता
नवीन लोकप्रतिनिधीने पालकमंत्र्यांच्या माध्यमातून रद्द केलेल्या कामाचा प्रकार निंदनीय असल्याची टीका माजी सभापती तथा धांदरफळ खुर्दच्या रहिवासी सौ निशाताई कोकणे यांनी केली आहे. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक आणि शेअरही करा.